आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ। नागपुर से बड़ी खबर। नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र से एक नाबालिग लड़की के लापता होने का मामला सामने आया है। घर से अचानक गायब हुई इस लड़की की गुमशुदगी की रिपोर्ट परिजनों ने थाने में दर्ज कराई। पुलिस ने तुरंत जांच शुरू की और प्रारंभिक छानबीन में शक स्कूल बस ड्राइवर कुणाल गायकवाड़ पर गया। इसके बाद पुलिस ने एक विशेष खोज अभियान चलाया और जल्द ही आरोपी कुणाल गायकवाड़ को नाबालिग लड़की सहित बरामद कर लिया। फिलहाल दोनों से पुलिस पूछताछ कर रही है। अधिकारियों का कहना है कि मामले की गंभीरता को देखते हुए हर पहलू की गहराई से जांच की जा रही है। नागपुर पुलिस ने अपील की है कि अभिभावक और नागरिक किसी भी संदिग्ध गतिविधि की तुरंत सूचना पुलिस को दें और ऐसी ही खबरों को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल। आपल्याकडे एक तक्रार आली, फिर्यादी पूनम गुप्ता यांनी कळवलं की त्यांची 14 वर्षाची मुलगी ही घरातून मिसिंग आहे, मिळून येत नाहीये त्याप्रमाणे आणि यापूर्वी तिचे एका मुलासोबत अफेअर होतं आणि तो जो मुलगा होता तो शाळेच्या स्कूलच्या बसवरती ड्रायव्हर म्हणून होता, तेव्हापासून तिचे अफेअर आहे त्यांना माहिती होतं। त्यामुळे त्यांनी फिर्याद देताना मुलगी त्या मुलानेच पळून नेली असल्याची तक्रार दिल्याने आपण तो सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल करून आपण त्या मुलीचा तसेच त्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्या सर्व मुलगी नाबालिग असल्याने आणि त्या मुलाबरोबर कंटिन्यू 2 दिवस फिरत असल्याने आपण त्याच्यामध्ये पोक्सो तसेच 354 चे आपण कलम त्याच्यामध्ये ऍड करून त्याला अटक केलेली आहे। सध्या त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचे काही शारीरिक संबंध किंवा काही झालेले आहेत का याबाबत पण तपासणी चालू आहे। मेडिकल्स दोघांची करण्यात आलेली आहे। अधिक तपास WPSI खटारे करत आहे। आरोपी कुणाल गायकवाड याच्यावरती यापूर्वी पण 324 चा एक गुन्हा दाखल आहे। त्या व्यतिरिक्त इतर कुठले त्याच्यावर गुन्हे नाही आहेत, परंतु 324 चा एक गुन्हा दाखल आहे। आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ।